श्री गजानन विजय अध्याय 9 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे स्वगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभाग तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहानान वाचून मोठ्यांचा, मोठेपणाना टिके साचा, पतिता विना परमेश्वराचा बोलबाला होणे नसे। आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणी कांत, हे आता विसरू नको। परीस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओघळ कोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला, याचा विचार करावा। चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही। असो गोविंद बुवा टाकळीकर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर, शेगावासी पातला। तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे। अलीकडच्या श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बहु असे। तैसानं मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा। म्हणून मोठ्यांचे मंदिर, वधू लागले नारी नर। आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका। त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या। घोडा अति द्वाड होता, कोणासही मारी लाथा, समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम। तोडी चराठे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पळून। खिंकाळे रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास शोते तया घोड्यांच्या। लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून। चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी, बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला। रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवाभितांचे भूतकार होऊ लागले वृक्षावरी। टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुळे भक्षा धुंडीती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले। सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने। ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहज गती। जे जे कोणी द्वाड असती, त्यांना साधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती, ईशाज्ञेने भूमीवर। औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण, तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती। असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी चहुपायात घोड्यांच्या। मुखे भजन चालले होते, गणिगण गणात बोते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो। त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थमोजी हाच असे। जीवात्मा म्हणजे गण, जो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण। गणात हा शब्द असे, बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय। बाया शब्दे करून घेतले पाहिजे म्हण, तेही आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले। म्हणजे म्हणा म्हणजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तया प्रत, निराळ्या त्या तोची असी। गिनगिन गिनात बोते, कोणी गणिगण गणात बोते, ऐशी आहेत 2 मते, या भजनाविषयी शेगावी। त्यासी न आपुले प्रयोजन आपणा, कथेसी कारण, महाराज निजले येऊन चौपायांत घोड्याच्या। वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकीला। गोविंद बुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला। तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडता दृष्टीप्रत, गोविंद बुवाच्या चित्तात अति नवल वाटले। तो आपुल्या म्हणे म्हणे, हे ऐसे झाले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत, हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला। हे काय आहे हे ते पाहावया गेले, तो एक माणूस दिसले, चोहू पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या। अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी, तो दिसले कैवल्य ज्ञानी, तेथे गोविंद बुवाला। ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित मजलागी येधवा। समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे, जेथे कस्तुरी तेथे नसे, दुर्गंधाला थारा कदा। समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी, शीर ठेविले निर्धारी, अष्टभाव दाटले। मुखी करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन, विघ्नांचे करीतसा कंदन, याचा प्रत्यय आज आला। माझा घोडा द्वाड अति, सर्वही ज्याला भीती, तेथेच आला तो गुरुमूर्ती, हरण्या त्याचा द्वाडपणा। ह्या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी,
क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून, गेलो विकाया कारण परीन कोणी घेईया. मी फुकटही लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया. त्यावरी आपण केली दया, हे झाले फार बरे. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीब साचे, घरा माझी धनगराचे नाही वाग कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जडजीवाचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी त्रासन देई कवनाते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयागण, कृपा कटाक्षे करून पशुविजाने आकळीला. असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंदबुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंदबुवांचा शेगावासी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशासे येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेन कवनाचा. गोविंदबुवा त्यासी वदले, तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान. आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी. चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला, चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परीना लाविले त्यास तोंड घोड्याने काही. पहा संतांची केवढी शक्ती, पशु आज्ञेत वागती, पत्र्यात आरंभली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची. अचित्य जगताप्रती कृती तुझी कोणा न कळे, असो खलही केवळा तव कृपे सुमाद्री वळे. उणे पुढती ते तुझ्या खजित रत्न चिंतामणी, श्री सतत माझी वरद हस्त ठेवाजनी. ऐसी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काही तरी धरून जीवी हेतू त्यांच आपला श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून हित समर्थांच्या दर्शना. पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा, गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले, कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. तै स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोतरासी विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण, करती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणते चांडाळते. द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला, ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मोकले सांप्रत. बेटे मणी नवस करीती आणि हात हलवीत येथे येती, अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांचे कुतूहल ऋषीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे त्यांचे परिपूर्ण, हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला म्हणे तो जाणीला समर्थांनी, आता येऊ घेऊन चला गांजा गावातून. असा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले तै महाराज वदले त्या. आता शिड्या कडीप्रत का हा उगा आणीता होत, सारण आणि किंमती यात मीनह पापलो गांजाला. आता आणण्या गांजाप्रत नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतुपुरती ही खूनगाठ बांधाची ती, तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम, परी कदा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडाणीपती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावया न विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापूर. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरास रामदासी, कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते.
पती पत्नीचा विचार एक, पौष मासी निगती देख, ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोध, सवेही सामान अतिशुद्ध, साधुत्वाचा नव्हता मद, तयासिकी चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी, प्रत्येकी झोळी फिरवी खरी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौष वाद्यात बाळापूर, सोडी राम नवमीला साचार, कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती, पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नामगजर करी पंथाने निरंतर, शेगाव खामगाव मेकर देऊळगाव राजा पुढे. आनंदी स्वामीस जालनापुरी, वंदुनिया जांबनगरी, जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान, पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड आंबेजोगाईचे, मोहोळे बेलेश्वर स्वामीचे, पट्टशिष्य समर्थांचे डोंगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर, नातेपोते शिंगणापूर, वाई आणि सातारा असे जे गडाच्या पायथ्याशी. माघवद्य प्रतिपदेला तो घेऊन पहुचे भला, श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्था कारणे खराखराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता, दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्यांचा मार्ग. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्यांचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्यांच्या उलटून. माघवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास, निघावे परात जावयास त्याने आपुल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःखाश्रू लोचनासी, शब्दन त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता, वारीना पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जन गडाते, तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर, आता पडू पाहे अंतर, परमार्थासी शरीर निकोप आधी पाहिजे. तरीच सर्व घडे काही, हे रामदासा माझे आई, हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणत असा. अशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन, तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास, ऐसा न होई हताश, नका येऊ येथून खास या सज्जनगडाते. माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपुल्या घरी, येईन मी नवमीला. तुला दया प्रसाद हे मानी प्रमाण वचन, आपुल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी, त्या बाळापुरासी ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास, आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन, रात्रीस हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धुपारती अस्तमानाला. बाळकृष्णांच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनांनी केले गावकऱ्यांनी, आपसात वर्गणी उत्सवा सहाय्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहरा अघटित आले घडून, श्री गजानन साक्षात्कारी. श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी, नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत, लोक झाले विस्मित गजाननासी पाहून या. म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेसी, तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संताचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनी हाची मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवासी याची आतुर होऊन येठाया. त्याचा मसी करार आहे, मी नवमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन दारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची, पाहता जो येऊन द्वारी तो गजाननाशी नग्न स्वारी. अजानुबाहू साजिरी उभी निजानंदामध्ये करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी, भाली त्रिपुंड उभा साचा होता गोपीचंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुंजी, ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते शोटे भले, नयनी सांचले आनंदाश्रू, तो सवेच दिसती गजानन त्याच्या नेत्रांकारण. कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपुंड श्रीचा जटाभार, पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन. ऐशी स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी घोटाळला असे अंतरी, कोडे काही चुंगेना. मग म्हणाले गजानन, रामदासासी प्रेमे करून नको गांगारू देऊ म्हणा, तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी, आता शेगावा भितरी राहिलं येऊन मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन की दासनवमीस येईन मी बाळापुरा लागून, ह्याचे स्मरण आहे का?
त्या वचनाची पूर्तता करण्याचे तो आला आता. दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे. श्लोक आहे गीतेत ठाई, वासासी जीर्णानी तो पाही, ऐसा मुळेन भ्रमिष्ट होई, चाल पाठी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात, एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली, मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांची. रामदासी अवघ्या दिवसभर कधीत राहिला विचार, शेवटी रात्र होता 3 प्रहर, स्वप्न पडले बाळकृष्ण. अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती, संशय मुळीना धरी चित्ती, तो धरिता बुडशीला. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी, मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर. महाराजा आपुली लीला मीना समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्ने देऊन. नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली, अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी. आता काही दिवस रहा या बाळापुरास, हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले, रस्त्याने नको ना दिसले, क्षणात पोचले शेगावे. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविकांव्रत, हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 9मोऽध्याय समाप्त.